आमदार साहेब बोलत असताना त्यांनी कोणाच्याही नावाचा तिथे त्या ठिकाणी उल्लेख केलेला नाहीये। त्यामुळे जर का विरोधक आहेत ते काही ना काही आपली पोळी भाजण्याचंच काम करत असतात। खरं तर बघितलं तुम्ही सगळे सुज्ञ आहात ना, सुशिक्षित आहात, तुम्ही बघितलं पाहिजे की चुतिया या शब्दाचा अर्थ आपण जर डिक्शनरीमध्ये बघितला तर फसवणे, दिशाभूल करणे असा होतो। त्या हे बघा, ज्या झाडाला फळं लागतात त्याच झाडावरती दगड पडतात। आता आमदार साहेबांनी हा जो मिक्सरचा कार्यक्रम घेतला होता त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यांच्याकडे दुसरा मुद्दाच नाहीये। आता त्या दिवशी जर आरडीसी बँकेच्या सगळ्या खातेदारांना बोलवून, बचत गटाच्या महिलांना बोलवून जर तुम्ही तिथे सगळ्या महिलांची फसवणूक करून जर तुम्हाला लाडका भाऊ पाहिजे का तुम्हाला लाडकी शिवकन्या पाहिजे हे असं बोलून जर तुम्ही महिलांची फसवणूक करत असाल तर आज काय झालंय, आज लाडक्या भावाने त्यांच्या बहिणींना मिक्सर ग्राइंडर हे महिला सक्षमीकरणासाठी दिलेले आहेत। मग तुम्हाला इथे का झोंबलंय? आरडीसी बँकेचा जेव्हा बचत गटाचा कार्यक्रम होता त्या बचत गटाच्या कार्यक्रमासाठी महिलांना बोलवून जो त्यांनी स्वतःचा प्रचार केला किंवा स्वतःची पोळी भाजली याला फसवणूकच म्हटली जाते। आरडीसी बँकेवरती गुन्हा दाखल करा, महाडमधील शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांची मागणी। महाडमध्ये पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले। आमदार भरत गोगावले यांच्या विधानाने ठाकरे गट आक्रमक। आमदार साहेबांनी कोणतेही चुकीचे विधान केले नाही, शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे वक्तव्य। आज शिवसेनेच्या वतीने महाडमध्ये महिलांसाठी मिक्सर ज्युसरचे वाटप करण्यात आले। महाड मतदारसंघातील हजारोंच्या संख्येने या ठिकाणी महिला उपस्थित होत्या। यावेळी बोलत असताना आमदार भरत गोगावले यांनी शासनाच्या संपूर्ण योजनांचा पाढा वाचला। शासनाने दिलेल्या अनेक योजनांसंदर्भात महिला वर्गाला माहिती दिली आणि यावेळी बोलत असताना आमदार भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा निवडून देण्याचे आवाहन केले। या भाषणात आमदार भरत गोगावले यांनी तुम्हाला योजना देणारा भाऊ पाहिजे की बहीण असे विधान केले होते। या विधानावर ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला असून या विधानासंदर्भात आमदार गोगावले यांच्यावरती गुन्हा दाखल करा अशी मागणी करण्यासाठी ठाकरे गटाचे पदाधिकारी पोलीस स्टेशनला गेल्याची माहिती समजत असून ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमदार गोगावले यांचा निषेध करणार अशी बातमी सोशल मीडियावरती व्हायरल झाली आणि महाडमधील शिवसैनिक छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जमा झाले। त्यामुळे पुन्हा एकदा 2 वर्षांपूर्वी झालेला प्रकार घडतो की काय अशी चिन्ह निर्माण झाल्याने महाडमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस दाखल झाले, मात्र कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। मात्र या ठिकाणी शिवसेना आघाडीच्या महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या आणि आमदार भरत गोगावले यांची नाहक बदनामी केली जात आहे अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत। विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकत असल्याने कोणाचेही नाव न घेता वापरलेल्या शब्दांचा बाहो करत आमदार साहेबांच्या बदनामींचे षडयंत्र करत आहेत असा आरोप शिवसेनेच्या महिला आघाडीने केला असून 2 दिवसांपूर्वी रायगडमधील नामवंत बँक आरडीसी यांनी महिलांचा एक मेळावा बुटाला हॉलमध्ये आयोजित केला होता आणि या मेळाव्यासाठी महिलांना खोटी माहिती देत आणि या ठिकाणी सर्व बचत गटाच्या महिला आणि खातेदार महिला यांना बोलावण्यात आले। बचत गटासंदर्भात कार्यक्रम असल्याचे सांगण्यात आले, मात्र या कार्यक्रमात ठाकरे गटाच्या विधानसभेच्या घोषित उमेदवार स्नेहल जगताप कामत यांना बोलून या ठिकाणी राजकीय प्रचार केल्याचा आरोप शिवसेनेच्या महिला आघाडीकडून करण्यात आला असून आरडीसी बँकेने तालुक्यातील महिलांना खोटी माहिती देत बोलावल्याप्रकरणी आणि या ठिकाणी एका पक्षाचा प्रचार केल्याप्रकरणी आरडीसी बँकेवरती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्या महिला आघाडीने केली आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। नाही कसं आहे, आज आमदार साहेबांच्या माध्यमातून गरजू महिलांना मिक्सरचं वाटप होतं आणि त्या निमित्ताने आमदार साहेब त्या ठिकाणी आले होते, परंतु आमदार साहेब बोलत असताना त्यांनी कोणाच्याही नावाचा तिथे त्या ठिकाणी उल्लेख केलेला नाहीये। त्यामुळे जर का विरोधक आहेत ते काही ना काही आपली पोळी भाजण्याचंच काम करत असतात। खरं तर बघितलं तुम्ही सगळे सुज्ञ आहात ना, सुशिक्षित आहात, तुम्ही बघितलं पाहिजे की चुतिया या शब्दाचा अर्थ आपण जर डिक्शनरीमध्ये बघितला तर फसवणे, दिशाभूल करणे असा होतो। त्यामुळे कोणत्याही प्रकारचे त्याच्यामध्ये बहिणींना बोलले या शब्दाने लोकांना एकत्र करणं
आणि उगाचच आमदार साहेबांच्या चारित्र्यावरती किंवा त्यांच्यावरती शिंतोडा उडवणं, त्यांना बदनाम करणं हे विरोधकांचं काम आहे. कारण ज्या पद्धतीने आमदार साहेब आज तालुक्यामध्ये आणि विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने विकास कामं करतात, ज्या पद्धतीने आज योजना आणतात, त्याची कुठेतरी पोटदुखी आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने काहीतरी बदनामी करायची आणि त्यांना टार्गेट करायचं हे विरोधकांचं काम आहे. फसवणे किंवा एखाद्याला दिशाभूल करणे या शब्दात, चुत्या या शब्दाचा अर्थ आहे. अरे मागे तुम्ही काय केलं, एक 15 दिवसापूर्वी जर आपण बघितलं तर आरडीसी बँकेच्या नावाने आपल्या महिलांना, बचत गटाच्या महिलांना तुम्ही खाते आपल्याकडे ओपन करा आणि त्या निमित्ताने आपण कर्ज वाटप करू हे सांगून तुम्ही महिलांना एकत्र केलं आणि त्या ठिकाणी तुमची राजकीय पोळी भाजण्याचं काम तुम्ही मंडळी करताय. मग तुम्ही पण लोकांना दिशाभूल आणि फसवताय हे त्यांनी विसरू नये. कारण मला तर असं वाटतं की या आरडीसी बँकेवर खरं तर गुन्हा दाखल झाला पाहिजे. ज्या पद्धतीने ते राजकीय पोळी भाजण्याचं काम ही जी मंडळी आहेत ते करत आहेत. म्हणून कोणी या गोष्टीचा, या शब्दाचा विपर्यास करू नये. खूप चांगल्या पद्धतीने आमदार साहेब काम करतायत. महिलांना आदर देणे, महिला आघाडीला असू द्या किंवा इतर महिलांविषयी अतिशय प्रेम असणारं आमचं व्यक्तिमत्व आहे आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. धन्यवाद. हे बघा, ज्या झाडाला फळं लागतात त्याच झाडावरती दगड पडतात. आता आमदार साहेबांनी हा जो मिक्सरचा कार्यक्रम घेतला होता त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यांच्याकडे दुसरा मुद्दाच नाहीये. आता त्या दिवशी जर आरडीसी बँकेच्या सगळ्या खातेधारकांना बोलवून, बचत गटाच्या महिलांना बोलवून जर तुम्ही तिथे सगळ्या महिलांची फसवणूक करून जर तुम्हाला लाडका भाऊ पाहिजे का तुम्हाला लाडकी शिवकन्या पाहिजे हे असं बोलून जर तुम्ही महिलांची फसवणूक करत असाल तर आज काय झालंय, आज लाडक्या भावाने त्यांच्या बहिणींना मिक्सर ग्राइंडर हे महिला सक्षमीकरणासाठी दिलेले आहेत. मग तुम्हाला इथे का झोंबलंय? आमदार साहेब तसं काही वाक्य बोलले नाहीत. हा फक्त विषय आहे की ते फसवणूक केली गेली महिलांची, याच्यावरच हा विषय गेलेला आहे. तर कोणी विरोधकांनी, मुळामध्ये विरोधकांनी हे स्वतःच्या अंगावर ओढून घेण्याची काहीही गरज नाहीये. आमदार साहेबांनी वापरलेल्या शब्दाचा अर्थ निव्वळ फसवणूक हाच आहे. तुम्ही जे महिलांना बोलवून तिथे राजकीय पोळी भाजून घेतलेली आहेत या गोष्टीला त्यांनी फसवणुकीचा हे दिलेला आहे. मध्ये बोलत असताना आमदार साहेबांनी टीका केली आणि या टीका करत असताना जो शब्द गेलाय हा विरोधकांनी आपल्या स्टेजवरती ठेवलाय किंवा मीडियामध्ये देखील हा दाखवला जातोय. नेमका काय प्रकार घडलाय आणि आपलं काय म्हणणं आहे? पहिली गोष्ट म्हणजे कोणाला वैयक्तिकरित्या आमदार साहेब बोललेले नाही आहेत. कारण जे बोलले ते म्हणजे जे बोललं गेलेलं आहे ते कोणाला वैयक्तिक असं नाव घेऊन बोललेले नाही आहेत. काही आपण पाहिलंच आहे, मागच्या वेळेस जे आरडीसी बँकेमध्ये जे त्यांना बोलून महिलांना, आमच्या सगळ्या महिलांना बोलून जी फसवणूक केली त्यात तो थोडाफार कुठेतरी राग असणारच आहे. सर्वप्रथम तर आमदार साहेबांनी आज महिला सक्षमीकरणासाठी सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम जो मिक्सर वाटपाचा ठेवला होता त्याला संबोधण्यासाठी आमदार साहेब जेव्हा बोलत होते तेव्हा त्यांनी कुणालाही वैयक्तिक त्यांचं नाव घेऊन अजिबात बोललेले नाहीयेत. आणि ह्या गोष्टीचा त्यांनी बाऊ करायची काही आवश्यकता नाहीये. कारण कुणीही जर कोणाला फसवत असेल तर त्याला हाच शब्द वापरला जातो आणि त्यांनी ते केलेलं आहे. आरडीसी बँकेचा जेव्हा बचत गटाचा कार्यक्रम होता त्या बचत गटाच्या कार्यक्रमासाठी महिलांना बोलवून जो त्यांनी स्वतःचा प्रचार केला किंवा स्वतःची पोळी भाजली ह्याला फसवणूकच म्हटली जाते. आणि आमदार साहेबांविषयी घाणेरडे शब्द वापरतात, गद्दार आहेत, गुंड आहेत, अशिक्षित आहेत. खरं तर आज 15 वर्ष जनता बघते, महाड, पोलादपूर, माणगावची जनता बघते त्यांनी सर्वांसाठी किती काम केलेलं आहे. शिक्षित लोक करू शकले नाहीत एवढं त्यांनी केलेलं आहे. त्यांना अशिक्षित म्हणण्याचा ह्यांना काही अधिकार नाहीये. त्यांनी ते करून दाखवलं पाहिजे होतं. जर तुम्ही शिक्षित होतात, तुमचे घराणे शिक्षित होते तर तुम्ही ते करून दाखवायला पाहिजे होतं. 15 वर्ष आमच्या आमदार साहेबांनी जे केलंय ते तुम्ही करू शकला नाहीये. तुमच्यापेक्षा अडाणी कोणीच नाहीये. निवडणुकीपूर्वीच महाडमध्ये वातावरण तापल्याचं चिन्ह पाहायला भेटतंय. या ठिकाणी जर पाहायला गेला तर आज आमदार भरतसेठ गोगावले यांच्या मार्फत या ठिकाणी महिलांना मिक्सर वाटपचा कार्यक्रम, केंद्र शासनाच्या एका योजनेचा कार्यक्रम राबवण्यात आलाय. मात्र या ठिकाणी पाहायला गेला तर या कार्यक्रमात बोलत असताना आमदार भरतसेठ गोगावले म्हणाले की या ठिकाणी जे आम्ही योजनांचा त्यांनी पाडा वाचून दाखवला आणि हा पाडा वाचत असताना त्यांनी सांगितलं की आम्ही ज्या योजना देतो ह्या योजना देणारा भाऊ पाहिजे की आणखीन बहीण पाहिजे, अशा पद्धतीचं त्यांनी उद्गार काढले. आणि चुत्या असा उद्गार काढल्यामुळे या ठिकाणी जर पाहायला गेला तर या ठाकरे गटाचे जे कार्यकर्ते ते कुठेतरी नाराज झालेत आणि ते सोशल मीडियावरती व्यक्त होताना दिसतात. याच पार्श्वभूमीवरती आता महाडमध्ये 2 गटामध्ये पुन्हा एकदा राडा होतो की काय असं वातावरण निर्माण झालंय. आपण पाहायला गेला तर या ठिकाणी महाडमध्ये आता या राडा होतोय की काय असे चिन्ह या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आता
ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील काही ठिकाणी जमा झालेत असे बोललं जात आहे। त्याच पद्धतीने या ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते देखील छत्रपती शिवाजी चौकामध्ये उभे राहिलेत। पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी आलाय। या ठिकाणी पाहायला गेला तर कोणत्याही पद्धतीचं उद्गार जो चुकीचा दाखवला जातोय, मीडिया मार्फत जो दाखवला जातोय, एवढा जो त्याचा भाऊ केला जातोय तो नेमका व्हायला पाहिजे असं वाटत नाही। कारण या ठिकाणी जर पाहायला गेलात तर त्यांनी ज्या योजना वाटून दाखवल्या आणि त्या योजनांचा पाढा वाचत असताना त्यांच्या तोंडून गेलेला तो शब्द आहे, जर का आम्ही या ठिकाणी हे करत असून आम्ही सगळ्या योजना देतोय, बहिणींना जर काय अशा पद्धतीच्या योजना देतोय, तर मग जर का तुम्हाला योजना देणारा भाऊ पाहिजे की बहीण पाहिजे अशा पद्धतीचे उद्गार काढले। मात्र जर पाहायला गेला तर 2 दिवसांपूर्वी याच महाडमध्ये आणखीन एक प्रोग्राम झाला होता आणि तो म्हणजे आरडीसी बँकेने हा प्रोग्राम राबवला होता। या प्रोग्राम मध्ये तालुक्यातील बहुतांश महिलांना बोलवल्या, खोटे मेसेज देण्यात आले की तुम्हाला, आणि त्या मेसेज मध्ये त्या ठिकाणी जर पाहायला गेला तर स्नेहल जगताप कामत यांना देखील उभं करण्यात आलं आणि त्या ठिकाणी स्नेहल जगताप कामत यांनी देखील उद्गार केले होते की तुम्हाला भाऊ पाहिजे की बहीण पाहिजे अशा पद्धतीचा उद्गार केला होता। मात्र त्या अनुषंगाने जर पाहायला गेला तर या बँकेच्या कार्यक्रमामध्ये कोणत्याही पक्षाला नेऊन जो कार्यक्रम राबवला हा सपशेल चुकीचा आहे। हा मात्र कोणाला मीडियाला दिसला नाही का असा देखील प्रश्न आता या ठिकाणचे शिवसैनिक विचारतायत। सुरेश शिंदे, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड।